हिवाळा म्हटलं की गाजर आणि गाजर म्हटलं की गाजरचा हलवाच आपल्याला आठवतो. पण आज मी गाजराची अशी रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे, जी कदाचित तुम्हाला YouTubeवरती कुठेच सापडणार नाही. आणि गाजरचा हलवा, गाजरची रसमलाई हे तर आपण करतोच किंवा आता यावेळेस तर गाजरची रसमलाई पण खूप फेमस झाली आणि खूप व्हायरल झाली. पण म्हणूनच मी मग ठरवलं, की गाजरपासून असा काहीतरी पदार्थ तयार करावा, जो अजूनपर्यंत कोणी केला नसेल आणि त्याचा विचारही केला नसेल. तर चला म्हणूनच आज मी ही गाजरची मस्त अशी गोड पुरी किंवा गाजरचे घारगे तुम्ही म्हणू शकता, तयार केलेले आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बा सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची गाजरपासून ही मस्त रेसिपी करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी मोठे 2 गाजर घेतले किंवा मीडियम साइजचे जे म्हणतात ना, खूप जाड नको आणि खूप असे पातळ राहतात ना, तसे पण नको. तर असे मी गाजर घेतलेले आहे. जे आपण गाजरच्या हलव्याला वापरतो, छान लाल आणि थोडेसे कडक, जेणेकरून आपल्याला ते किसता येतात, असे गाजर घ्यायचे. म्हणजे त्याच्यामध्ये तो मधला जो पांढरा भाग आहे तो पण कमी असावा आणि जर तो असेलच तर तो काढून घेतला तरी चालेल. आणि थोडंसं सोबत मी छोटासा बीट होता, त्याच्यापैकी पाव बीट पण मी घेतलेला आहे, म्हणजे या पुऱ्यांना मस्त असा रंग यावा म्हणून. आणि हे दोन्हीही छान असं बारीक कट करून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. गाजरचे मी साल पण काढून घेतलेले होते आणि आता याला कुकरमध्ये वाफवून घ्यायचं आहे. तर कुकरमध्ये खाली पाणी घातलं, त्यानंतर हा डबा ठेवलेला आहे, ज्यामध्ये आपण गाजर घातलेला आहे आणि त्यामध्ये अगदी थोडं म्हणजे 2 टेबलस्पून इतकं पाणी घातलं किंवा पाणी नाही घातलं तरीही चालेल आणि ह्याला छान शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घेतल्या. 3-4 शिट्ट्यामध्येच आरामात गाजर शिजतो, पण बीट शिजायला थोडा वेळ लागतो, म्हणून 4 ते 5 मी इथे शिट्ट्या काढून घेतल्या आणि आता याला आपण थंड करून घेऊ. तर हा कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर हा डबा काढून घेतला आणि तुम्ही बघत आहात गाजर छान शिजलेलं आहे आणि आता हे थोडंसं मॅश करून घेऊ. त्यानंतर यामध्ये अर्धा कप इतकी साखर घातलेली आहे. तर गाजर आणि हे सगळं मिळून आहे ना 2 कप होतं, तर त्याला मी अर्धा कप इतकी साखर घातली. खूप गोड नाही केला, तुम्हाला कितपत गोड करायचं त्याप्रमाणे थोडा साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि आता याला या चमच्याने थोडंसं मॅश करून घेते आणि आता याला आपण शिजवायला ठेवू. तर ही साखर विरघळतपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, जास्त शिजवायची गरज नाही. तर 2 ते 3 मिनिटं लागतात. मी इथे असंच गॅसवरती हा डब्बा ठेवलेला आहे आणि साखर छान विरघळतपर्यंत याला शिजवून घेऊ. तोपर्यंत यामध्ये घालण्यासाठी वेलची पावडर वगैरे बारीक करून घेऊ. तर मी त्यामध्ये वेलची, थोडी बडीशेप घेतलेली आहे आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे, चव छान येते म्हणून. त्यानंतर याला छान मी बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये. आता ही पावडर आपण या परातीमध्ये घालू. त्यानंतर इथे ही साखर पण छान विरघळलेली आहे. आता यामध्ये जो गाजर आहे आणि हे ना थोडंसं छान मॅश झालं पाहिजे. आता गाजर तर पटकन मॅश होतो, तुम्ही बघितलं चमच्याने केलं तरी झालं. पण बीट व्हायला थोडासा वेळ लागतो, म्हणून मग मी काय केलं, पोटॅटो मॅशर असतं आपल्याकडे, पावभाजी मॅशर वगैरे, तर त्याने मी थोडंसं बारीक करून घेतलं, म्हणजे बीट पण व्यवस्थित बारीक होईल. आणि आता हे यामध्ये घालू. परातीमध्ये मी आधी वेलची पूड वगैरे जी घातली होती ना, तर 3 वेलची घेतल्या होत्या मी. तर तेवढ्या सगळ्या इनफ होतात इतक्या प्रमाणाला. तर हे छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर यामध्ये 1.5 कप मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे. मी सुरुवातीला 1 कप घेतलं आणि पाव कप रवा घेतलेला होता. तर मी थोडंसं नंतर परत गव्हाचं पीठ वाढवलेलं आहे आणि अगदी 1 चमचा रवा पण वाढवलेला आहे. तर यामध्ये जेवढं पीठ बसतं ना, तर तेवढं आपल्याला इथे घालायचं आणि छान जसं आपण कणकीचा गोळा मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं. तर गाजर शिजताना पाणी जास्त घालू नका, म्हणजे पीठ जास्त लागणार नाही. तर जेवढं पीठ बसलं तेवढं मी यामध्ये घातलं आणि असा घट्टसर गोळा तयार करून घेतला, कणिक मळून घेतली आणि याला थोडंसं तेल लावून एक 10 मिनिटं बाजूला ठेवलं आणि त्यानंतर इथे 5-10 मिनिटांनी आता आपण याचे छोटे-छोटे गोळे तयार करून घेऊ आणि पुरी लाटून घेऊ. तर याला तुम्ही गाजराची गोड पुरी म्हणू शकता किंवा गाजराचे घारगे सुद्धा म्हणू शकता. जर आता श्रावणामध्ये जेव्हा आपण घारगे करतो ना, तर भोपळ्याचे घारगे किंवा तिखट पुऱ्या ह्या सगळ्या करतोच. तर त्यामध्ये तुम्ही या गाजराचे आता तेव्हा लाल गाजर तर मिळत नाही, पण जे ऑरेंज गाजर असतात त्यापासून हे तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर त्याचे आपण पुऱ्या तयार करून घेऊ. लाटण्यासाठी मी पीठच घेतलेलं आहे गव्हाचं आणि याला छान लाटून घेऊ आणि सगळे एकसारखे दिसावे म्हणून मी वाटीने याला कट करून घेते आणि छान गरमागरम तेलामध्ये याला तळून घ्यायचं आहे.
तेल जे आहे छान गरम असावं, चांगलं कडक असावं आणि नंतर मीडियम गॅसवरती याला तळून घ्यायचं आहे. तर हे बघा किती सुंदर आपल्या या पुऱ्या तळल्या जात आहे. मस्त टम्म फुगतात आणि या मस्त टम्म फुगलेल्या गाजराच्या पुऱ्या तुम्हाला नक्की आवडेल, एकदा करून बघा. तर बघितलं ना किती मस्त आपल्या या पुऱ्या फुगलेल्या आहेत. तर याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तयार करून घेते आणि या पुऱ्या ना तुम्ही अशाच खाऊ शकता, चहासोबत एन्जॉय करू शकता किंवा तुमच्याकडे म्हणजे तुम्ही खीर करत असाल किंवा बासुंदी करत असाल आणि त्यासोबत पुऱ्या करायच्या असेल तर या पद्धतीच्या पुऱ्या तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर आजची ही आगळी वेगळी गाजराची पुरी किंवा गाजराची घारगेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकन आहे ते पण प्रेस करा, म्हणजे वेळोवेळी तुम्हाला नोटिफिकेशन येतं. कारण आपण दर शनिवारी लाईव्ह कुकिंग करत असतो YouTubeवरती. तर या सगळ्यांचं नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला बाजूला असलेलं हे बेल आयकन पण प्रेस करून ठेवा. तर चला पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.